नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज भाई कटिंगचा चार्ट बघूया। तर भाई कटिंग करताना बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की भाईची रुंदी किती घ्यायची, कोणत्या साईजला भाईची घडी किती घ्यायची। तर भाई घडी जर चुकली तर भाई आपण जॉईंट करतो ना त्यावेळेस कमी पडते, म्हणून सर्वात महत्त्वाचा भाई कटिंगमध्ये पॉईंट आहे तो भाईची रुंदी किती घ्यायची साईजनुसार, ठीक आहे। आणि त्याचबरोबर दुसरा एक पॉईंट असतो तर कॅप हाईट किती घ्यायची, उंचीनुसार कॅप हाईट घ्यायची की साईजनुसार घ्यायची। तर दोन्ही प्रकारे तुम्ही काढू शकता, पण परफेक्ट आपण भाईच्या उंचीनुसार कॅप हाईट किती घ्यायची हेही लिहिलेलं आहे, साईजनुसार भाई रुंदी किती घ्यायची हेही आपण चार्टमध्ये लिहिलेलं आहे। चला तर आपण चार्ट बघायला सुरुवात करूया। तर बघा, हा आपला भाई रुंदीचा चार्ट आहे, बरोबर। तर ह्यामध्ये मी 4 बॉक्स तयार करून घेतलेले आहेत, 4 बॉक्स तयार केलेले आहेत। त्यामध्ये आपण साईज लिहिलेली आहे, भाईची रुंदी लिहिलेली आहे, भाईची उंची आणि कॅप हाईट घेतलेला आहे। अशा पद्धतीचा मी इथं बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर बघा, मी सुरुवातीला तुम्हाला एक एक पॉईंट समजावून सांगते म्हणजे कन्फ्यूज होणार नाही, ठीक आहे। तर सुरुवातीला मी काय सांगते ते बघा। अगोदर आपण भाईची रुंदी किती घ्यायची कोणत्या साईजला ते बघूयात, आणि त्याच्यानंतर आपण कॅप हाईट किती घ्यायची उंचीनुसार ते बघूयात, ठीक आहे। आता बघा, तुमचा ब्लाऊज जर 28 साईजचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला भाईची रुंदी 7 इंच घ्यायची आहे, आणि 30 साईजचा ब्लाऊज असेल तर भाईची रुंदी 7.5 इंच घ्यायची आहे। ह्यामध्ये कमी जास्त करायचं नाही, मार्जिन मिक्स करायचं नाही किंवा वाढवायचंही नाही। जेवढं दिलेलं आहे ह्यामध्ये चार्टमध्ये तेवढंच घ्यायचं आहे। ह्याच्यानंतर मी तुम्हाला भाई कशी कटिंग करायची म्हणजे कोणतं माप कुठं टाकायचं तेही दाखवते। सुरुवातीला आपण अगोदर चार्ट बघूया आणि त्यानंतर भाई कटिंग कशी करायची ते बघूयात, ठीक आहे। 28 साईजचा ब्लाऊज असेल तर 7 इंचच भाईची घडी घ्यायची म्हणजे भाईची रुंदी घ्यायची। 30 साईजचा ब्लाऊज आहे 7.5 इंच घ्यायचा आहे। 32 साईजचा ब्लाऊज असेल त्यावेळेस 8 इंच भाईची रुंदी घ्यायची आहे। 34 साईजचा ब्लाऊज आहे, 34 साईजच्या ब्लाऊजला आपल्याला भाईची रुंदी 8.5 इंच घ्यायची आहे। 36 साईजच्या ब्लाऊजला भाई रुंदी 9 इंच घ्या। 38 साईजचा ब्लाऊज आहे, भाई रुंदी 9.5 इंच घ्या। 40 साईजचा ब्लाऊज आहे, भाई रुंदी 10 इंच घ्या। 42 साईजच्या ब्लाऊजसाठी 10.5 इंच भाईची रुंदी। 44 साईजच्या ब्लाऊजसाठी भाईची रुंदी आपल्याला 11 इंच घ्यायची आहे। 46 साईजच्या ब्लाऊजसाठी 11.5 इंच। 48 साईजच्या ब्लाऊजला 12 इंच म्हणजे 12 चौक 48, ठीक आहे। आता हे झालेला भाईच्या रुंदीचं। आता भाईची उंचीनुसार कॅप हाईट कशी घ्यायची मी ते तुम्हाला सांगते। हे असं ठेवते म्हणजे कन्फ्यूज होणार नाही, लक्षात येईल व्यवस्थित। बघा, आता इथं भाईची उंची आहे तर साईजनुसार भाईची उंची कॅप हाईट न घेता उंचीनुसार घेतली तरीही चालतं। जितकी तुमच्या भाईची उंची आहे त्यानुसार इथं कॅप हाईट घ्यायची म्हणजे ब्लाऊजमध्ये चुना वगैरे बिलकुल पडत नाहीत। जर 2 इंचाची जर भाई असेल आपली ड्रेससाठी किंवा ब्लाऊजसाठी, हे दोन्हीसाठी आहे म्हणजे फक्त भाई ब्लाऊजसाठी नाही तर ड्रेस आणि ब्लाऊज दोन्हीसाठी पण हे कॅप हाईट उंचीप्रमाणे घ्यायची आहे। 2 इंच जर भाईची उंची असेल 1 इंचच कॅप हाईट घ्यायची। 3 आणि 3.5 इंच भाईची उंची असेल त्यावेळेस 1.5 इंच कॅप हाईट घ्यायची। 4 आणि 4.5 इंच असेल त्यावेळेस 2 इंच घ्यायचं। 5 आणि 5.5 इंच उंची असेल त्यावेळेस 2.5 इंच भाईला कॅप हाईट घ्यायची आहे। 6 आणि 6.5 इंच असेल त्यावेळेस 3 इंच घ्यायचं। 7-8 इंच असेल त्यावेळेस 3.5 इंच घ्यायचं। 9-10 इंच असेल त्यावेळेस 3.5 इंच घ्यायचं। 11-12-13 असेल त्यावेळेस 3.5 इंच घ्यायचं। 14-15-16 इंच असेल त्यावेळेस 3.5 इंच घ्यायचं आहे। ह्याच्या पुढच्या पूर्ण ब्लाऊजसाठी 3.5 इंच घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कुठल्याही साईजच्या भाईच्या उंचीनुसार इथं कॅप हाईट दिलेली आहे। असाच तुम्ही भाई रुंदीचा जो चार्ट आहे तो व्यवस्थित असा आपण लिहून घ्या म्हणजे तुम्हाला भाई कटिंग करताना एकही अडचण येणार नाही, परफेक्ट भाई कटिंग येईल आणि त्यामध्ये जे काही प्रॉब्लेम येतात तुम्हाला ते येणार नाही। तिथं मी तुम्हाला भाईची रुंदी ही व्यवस्थित अशी लिहून दिलेली आहे, म्हणजे फक्त हा चार्ट पुढे ठेवला आणि कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग केलं तर तो ब्लाऊज आपल्याला 100% बरोबर येईल। आपल्या चॅनलवरती कटोरी ब्लाऊजचा चार्ट हेही व्हिडिओ अपलोड आहेत, कटोरी ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओही अपलोड आहेत, तेही बघू शकता तुम्ही, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। भाई कटिंगचेही भरपूर असे व्हिडिओ आहेत, तेही बघू शकता। इथं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि अशाच पद्धतीने पूर्ण असं माप व्यवस्थित लिहून घ्या। आता भाई कटिंग कशी करायची ते बघूया। तर बघा, भाई कटिंग करताना नेहमी डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे।
प्रत्येक वेळेस आपण काय करतो, डबल फोल्ड पेपर घेतो. आता आपण इथं आकृती काढत आहोत, त्यामुळे डबल फोल्ड वगैरे करण्याची गरज नाही. आपण सहज पद्धतीने तर काढूया. बाहीची उंची किती घ्यायची, तयार उंची तुमच्या मापानुसार जितकी आहे तितकी घ्या बघा. आणि मार्जिन आपल्याला बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे. अस्तरचा ब्लाऊज असेल त्यावेळेस अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं आहे. ठीक आहे. आता आपण बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी बघूयात. सुरुवातीला आपण मार्जिन आहे ते 1.5 इंच मार्क केलं. वरच्याही साईडला मार्किंग केलं 1.5 इंच. आता आपण 7 इंचाच्याच बाहीचं म्हणजे 28 साईजच्याच बाहीचं कटिंग करू, मार्किंग करून दाखवते, म्हणजे इथं आपल्याला जे बसेल ते. आता बघा इथं बरोबर 7ला मार्किंग केलेलं आहे मी. 7 इंच 28 साईजच्या ब्लाऊजसाठी छातीचा चौथा भाग किती येतो आपला, 8 इंच येतो. खालच्या साईडला ठेवूया म्हणजे मार्किंग खाली उठणार नाही. ठीक आहे. आता बघा हे मार्जिन झालेलं आहे आपलं. हे मार्जिन तयार बाहीची उंची आपल्याला 4 इंच घ्यायची आहे. हे मार्क करू आपण. आता हे बघा हे मार्क करून घेतलं असं. वरतीही आपण बाहीची उंची 4 इंच घ्यायची. हे बघा हे आता आपल्याला कॅपाईट घ्यायची आहे. मी सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला चार्ट दाखवते म्हणजे लक्षात येईल कुठला भाग कुठं टाकायचा. सुरुवातीला बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच मार्जिन घ्यायचं, अस्तरचा असेल तर अर्धा इंच मार्जिन घ्यायचं. हे त्यानंतर तयार बाहीची जेवढी उंची आहे तेवढी घ्यायची आहे आपल्याला. आता इथे तयार बाहीची उंची 4 इंच आहे. बाहीची रुंदी किती टाकली मी, 8 इंच टाकली, 7 इंच टाकली. म्हणजे बघा 28 साईजचा ब्लाऊज असेल तर बाहीची रुंदी किती टाकायची आहे आपल्याला, 7 इंच. तसंच मी बाहीची रुंदी 7 इंच टाकली. बाहीची उंची किती आहे आता आपली 4 इंच आहे. तर कॅपाईट किती घ्यायची आहे आपल्याला, आता 2 इंच घ्यायची आहे. तर आता आपण इथं कॅपाईट कुठं घ्यायची, खुल्या भागाकडून इथं वरच्या साईडला आपल्याला 2 इंचाला एक मार्क केलं. खाली बरोबर आपण 2 इंच घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला 2 मार्क करायच्या, 1 इंचाला एक आणि 2 इंचाला एक. ठीक आहे. आता बाहीला आकार द्यायचा. हा आकार आपण इथून सुरुवात करायचा आहे असा, आणि हा असा द्यायचा. आता दुसरा आकार देताना आपण इथून खाली 2.5 इंचला मार्क करायचं. याचा मध्य काढायचा आहे आपल्याला आणि इथं अर्धा इंच बरोबर घ्यायचा आहे. आणि इथून परत सुरुवातीपासून आकार द्यायचा आहे आणि हे पॉईंट आपल्याला फक्त असे जॉईंट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बघा हे जे आहे ते आपल्याला असे आकार देऊन घ्यायचे आहेत. हे झालेलं आहे. आता दंडघेर घ्यायचा आहे. इथं 4.5 इंच आपण दंडघेर घेतलेला आहे. बाहीचा दंडघेर 4.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन, आणि हे आपण हे असं क्रॉस मार्किंग केलेलं आहे. अशा पद्धतीनं कुठल्याही साईजच्या बाहीचं कटिंग करताना तुम्ही अशा पद्धतीनं करा, म्हणजे ब्लाऊज आपला जो आहे तो 100% बरोबर येतो, चुकत नाही. थोडं मार्कर इथं हे झालेलं आहे बघा. अशा पद्धतीनं आपण बाहीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. कुठल्याही साईजच्या बाही असू दे अशा पद्धतीनं कटिंग केलं ना परफेक्ट आपली बाही येते, त्यामध्ये अडचण येत नाही. सहज सोप्या पद्धतीनं बघा सुरुवातीला मार्जिन घ्यायचं, त्यानंतर आपल्याला तयार बाहीची उंची घ्यायची आहे, त्यानंतर आपण कॅपाईट घ्यायची आहे, बाहीची रुंदी घ्यायची आहे ही घडी उभी, आणि त्यानंतर आपण इथं कॅपाईट घेतल्यानंतर खाली 2 इंच घ्यायचं, तिथून खाली 2.5 इंचाला मार्क करायचं, अर्धा इंच घेऊन हे दोन्ही आकार देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर इकडल्या बाजूला दंडघेर घ्यायचा प्लस शिलाई मार्जिन, हे क्रॉस मार्क करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीनं आपण बाहीचं कटिंग करायचं आहे. तर तुम्हाला पेपर कटिंग जे आहे बाहीची पेपर कटिंग कशी करायची तो व्हिडिओ हवा असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंग, कटोरी ब्लाऊजचा चार्ट आणि बाही कटिंग ह्या व्हिडिओची लिंक देईन. हे व्हिडिओ बघून तुम्ही कुठल्याही साईजचा कटोरी ब्लाऊजही कट करू शकता. बाही कटिंगची माहिती दिलेली आहे. इथं जर तुम्हाला आकृतीत व्यवस्थित समजलं नसेल तर तुम्ही तिथं पेपर कटिंगचा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी बाही कटिंग करू शकता. तर सहज सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला प्रत्येक साईजला
भाईची रुंदी किती घ्यायची, त्याचबरोबर उंचीनुसार कॅप हाईट कशी घ्यायची हे सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. सहज पद्धतीने आपण कुठल्याही साईजच्या भाईचं कटिंग करू शकता. एकदम व्यवस्थित क्लिअर दिसत आहे, हे लिहून घ्या. तर ठीक आहे, अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.